चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. बरेच दिवस यावरती विचार चालला होता, बरेच दिवस याच्यावरती आपण डिस्कशन केलं आणि फायनली प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह किंवा प्रिलिम्स बूस्टर प्रोग्राम 2026 हा आपण ऑफिशियली सुरू करतोय. 2025 जो काही रिझल्ट आपल्याला मिळाला, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल 9 नोव्हेंबरची किंवा कंबाईनची ग्रुप बी ची 4 जानेवारी, ग्रुप सी 11 जानेवारी, याचे सर्वांचे रिझल्ट आपण सर्वांनी पाहिले. अनेक मेसेज मला आले होते, अनेक जणांचे रिप्लाय देखील अजून बाकी आहे करणं. पण राज्यसेवा 2026 किंवा कंबाईन 2026 साठी प्रिलिम्स बूस्टर बॅच किंवा मेंटरशिप आपण शब्द युज नाही करत, पण प्रिलिम्स बूस्टर बॅच ही आहे का किंवा चालू होईल का, अनेक जणांनी विचारलं होतं. एक म्हणजे मी पण तुम्हाला माझ्या ग्रुपवर सांगितलं होतं की मलाही माहित नाही की ही बॅच सुरू होईल की नाही, कारण अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. स्पेशली ज्या मेन्स आहेत पुढं, जो मेन्स मार्च महिन्यापासून शेड्यूल आहेत. पण मी याच्यामध्ये भरपूर विचार केला, काहीतरी मला एक सोल्युशन काढावं. सो एक सोल्युशन नक्की काढलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर हे लेक्चर व्यवस्थित पहा. प्रिलिम्स बूस्टर बॅच 2026 बद्दल पूर्ण माहिती जी काही तुम्हाला एक्सपेक्टेड असेल ती सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. प्रत्येक मायनर डिटेल मी तुम्हाला आता सांगेल, ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला या बॅचचा मॅक्सिमम फायदा करता येईल, जे की इतर विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये केला. तर बघा कसा असेल प्रिलिम्स बूस्टर प्रोग्राम 2026 याबद्दल आपण डिस्कशन करूया. बाकी बेसिक इन्फॉर्मेशन बघा, जे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल, कारण आता प्रिलिम्स बूस्टर बॅच असेल ती आपली ऍप्लिकेशनला राहते. सो हे ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर डाउनलोड करा, नवयुग स्टडी फोरम. टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा, नवयुग स्टडी फोरम एमपीएससी. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये आहे. व्हॉट्सअप नंबर सर्वांकडे आहेच. यानंतर 2026 मध्ये जर तुम्ही प्रिलिम्स देत असाल तर हा ग्रुप नक्की जॉईन करा. जवळपास 3,500 मेंबर त्याच्यावरती झालेले आहेत. तुम्ही हा ग्रुप नक्की जॉईन करा, तुम्हाला याच्यावरती भरपूर इन्फॉर्मेशन आपण शेअर करत आहोत. ओके, आता आपण डिस्कस करूया की सगळ्यात पहिला मुद्दा. बरेच जणांचे मेसेज आले होते, फोन आले होते, सर प्रिलिम्स बूस्टर बॅच चालू करणार आहे का, आणि करणार असाल तर सुरू कधी होते आणि ऍडमिशन कसे घ्यायचे, बरोबर. सो सगळ्यात पहिला मुद्दा की ऍडमिशन सुरू कधी होत आहेत. तर ऍडमिशन सुरू होत आहेत बघा 15 जानेवारी पासून, म्हणजे ऑलमोस्ट आता हे लेक्चर जेव्हा मी करतोय त्याच्या 1-2 दिवसानंतर. आता बॅच कधी सुरू होणार, मग 15 जानेवारीला ऍडमिशन सुरू होत आहेत. बॅच ऑफिशियली चालू होईल 20 जानेवारीला. आता ही बॅच कोणत्या फॉर्मॅटमध्ये असेल ते समजून घ्या, कारण प्रिलिम्स बूस्टर ही बॅच नाही यावर्षी, हा पूर्ण प्रोग्राम आहे. म्हणजे फक्त बॅच म्हणजे फक्त लेक्चर नाहीयेत, याच्यामध्ये आपण अजून 4 कंपोनंट ऍड केलेले आहेत. म्हणजे टोटल 5 पिलर तुम्हाला पाहायला मिळतील या बॅचचे आहेत. आणि जर तुम्ही ही बॅच एकदम ऑनेस्टली फॉलो केली, एकदम व्यवस्थित फॉलो केली, रोज त्याला आपण इन्व्हॉल्व्ह केलं आपल्या स्टडीमध्ये, तर येणाऱ्या पूर्व परीक्षांमध्ये तुम्हाला 100% रिझल्ट पाहायला मिळेल, जे की 2025 मध्ये अनेक विद्यार्थ्यांचा पाहायला मिळाला. ओके, सो ऍडमिशन आता 15 तारखेला सुरू होतील, हा पहिला मुद्दा. आता सर काय असेल नक्की प्रिलिम्स बूस्टर प्रोग्राम 2026, याच्यामध्ये काय काय असेल. सगळ्यात पहिला मुद्दा असेल ते म्हणजे लेक्चर्स. ओके, आता बऱ्याच जणांचे अनेक डाऊट आहेत लेक्चर्स बद्दल, त्याबद्दल मी क्लिअर करतो. बघा, लेक्चर्स हे आपले हायब्रिड फॉर्मॅटमध्ये असतील यावर्षी. हायब्रिड फॉर्मॅट म्हणजे काय ते समजून सांगतो. आता मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह शेड्यूल दाखवतो. 20 जानेवारीला आपलं पहिलं लेक्चर असेल इंट्रोडक्शन लेक्चर, ज्यामध्ये आपण सर्वजण लाईव्ह मध्ये डिस्कशन करूया. तर इंट्रोडक्शनचं लेक्चर लाईव्ह असेल. 21 तारखेला जे लेक्चर असेल किंवा 21 तारखेपासून आपण ऍक्च्युअली अभ्यासाला सुरुवात करतो. इथं आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करूया राज्यसेवा आणि कंबाईनची. पण ज्यावेळेस आपण अभ्यासाला ऍक्च्युअली सुरुवात करू ती 21 तारीख. तर इथं जॉग्राफीचं पहिलं, दुसरं, तिसरा सर्वच एक लेक्चर तुम्हाला मिळेल. पण हे लेक्चर्स हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असतील, लाईव्ह नसतील. आणि जण म्हणतात सर लाईव्ह पाहिजे रेकॉर्डेड, पण मी आता जवळपास हे 3रं वर्ष आहे प्रिलिम्स बूस्टरचं. मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीचे 5-10 दिवस अनेक विद्यार्थी लाईव्ह लेक्चर करतात, पण आठवड्यानंतर जर 100 ऍडमिशन असतील, 100 जण असतील, त्यातले 10 लोक लाईव्हला असतात, 90 रेकॉर्डिंग पाहतात. ओके, सो सांगण्याचा उद्देश काय आहे की लाईव्ह असेल का रेकॉर्डेड असेल याचा तुमच्या अभ्यासाची काही फरक पडणार नाही, कारण तुमचे डाऊट जे आहेत ते आपण टेलिग्रामला, ग्रुपला किंवा माझा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे त्याच्यावरती आपण सॉल्व्ह करतो, किंवा लाईव्ह लेक्चरला आपल्याला भेटतोच आठवड्यातनं, बरोबर. सो हे फॉर्मॅट समजून घ्या, हायब्रिड फॉर्मॅट. कारण हे तुम्हाला पहिले क्लिअर करा की लेक्चर कसे असतील. तर पहिलं लेक्चर लाईव्ह असेल. आणि एक पॉईंट सांगतो की कोणताही विषय सुरू होतो ना, आता हा जॉग्राफी सुरू होतोय तर ह्याचं पहिलं लेक्चर लाईव्ह आपण घेतोय आणि शेवटचे काही लेक्चर लाईव्ह असतील. म्हणजे जसं आता जॉग्राफीचे समजा आपले 10, 12, 13, 14 जे काही लेक्चर होतील, त्याच्यानंतर मला समजा वाटलं की 2-3 लेक्चर एक्स्ट्रा घ्यायचे, हे लाईव्ह लेक्चर होतील. तो आता सर हे रेकॉर्डेड लेक्चर कुठले आहेत, हे 2 महिन्या अगोदर जी आपली बेस्ट बॅच झाली होती आतापर्यंत, ती 2025 ची प्रिलिम्स बूस्टर बॅच, याचे रेकॉर्डेड लेक्चर आपण इथं कोर कंटेंटसाठी ऍड करतो. याचा तुमच्या अभ्यासाचे काही फरक पडणार नाही, हा पॉईंट समजून घ्या. तर 2025 चे 3-4 महिन्या अगोदर ही बॅच झाली आपली, याचे लेक्चर कोर कंटेंट म्हणून आपण युज करतोय. तो जो वेळ वाचेल त्या वेळेमध्ये मी तुम्हाला अजून 3 फॅक्टर एक्स्ट्रा प्रोव्हाइड करणार आहे.
सो इथं हा डाऊट क्लिअर सर्वांना की सर लाईव्ह लेक्चर सुरुवातीला आपण सगळं डिस्कस करूया, त्यानंतर 8-10 दिवस तुम्ही अभ्यास कराल रोज, मग सर तुम्ही आम्हाला भेटणारच नाही का, असं होणार नाहीये. टेलिग्रामला आपण रोज 3 ते 4 वेळा भेटणार आहोत, म्हणजे लेक्चरमध्ये नाही, पण काही फॉर्मॅट काही गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्या संदर्भात डिस्कस करूया. सो हे कोर लेक्चर जे आहेत हे रिपीट करून काही फायदा नाहीये, ते ऑलरेडी आपल्याकडे खूप बेस्ट आहेत, हे तुम्हाला मिळतील. आणि त्याच्या शेवटी म्हणजे एखादा विषय संपतो आहे त्याच्या शेवटी लाईव्ह लेक्चर अजून होतील. तुमचे जे काही डाऊट असतील, जे पीवायक्यू राहिले असतील, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील किंवा एक्स्ट्रा मला काय शिकवायचं असेल ते मी इथं घेईल. सो हा फॉर्मॅट क्लिअर आहे का, ह्याचा पूर्ण शेड्यूल तुम्हाला आज उद्यामध्ये मिळून जाईल टेलिग्रामला. दुसरा मुद्दा, सर लेक्चर्स हायब्रिड फॉर्मॅटमध्ये असतील हे आम्हाला समजलं. ओके, याच्यामध्ये 2025 पेक्षा सर लेक्चर कमी असतील का, नाही, 2025 पेक्षा खूप जास्त लेक्चर आपण घेणार आहे, खूप जास्त गोष्टी अजून ऍड करतोय. सो लेक्चर्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे, त्यात कुठली कमी नाही. हा पॉईंट क्लिअर सर्वांना. सेकंड पॉईंट, सर आम्हाला नोट्स मिळतील का, मागच्या वर्षी प्रिंटेड नोट्स आपण दिल्या होत्या 250 विद्यार्थ्यांना पहिल्या, आणि त्यानंतर आपल्याकडे कॉपी संपल्या, बरेच विद्यार्थ्यांनी मागणी केली सर आम्हाला नोट्स पाहिजेत घरपोच, पण त्या देणं शक्य नाही झालं कारण प्रिंटेड कॉपी संपल्या होत्या. या वर्षी आपण 400 नोट्स प्रिंट करतोय. जर तुम्हाला या प्रिंटेड नोट्स हव्या असतील तर तुम्हाला गुगल फॉर्म भरावा लागेल ऍडमिशन घेतल्यानंतर. 15 तारखेला ऍडमिशन सुरू होतील. जर तुम्ही पहिल्या 400 मध्ये असाल जे की गुगल फॉर्म भरतील, ते 400 लोकांना आपण घरपोच नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला सर मग जास्त का नाही छापत आहे, बरोबर, जास्त छापण्याचा रिस्क अशी आहे की ही नोट्स 2026 ची आहे किंवा 2026च्या प्रिलिमसाठी आहे. जर त्या शिल्लक राहिले तर 27ला त्याचा कोणी युज करत नाही किंवा ते विद्यार्थ्यांचा माइंडसेट राहत नाही, बरोबर. सो वाया जाऊ नये किंवा तो फॅक्टर विचारात घेऊन आपण हे करतोय. तुम्हाला ही प्रोग्राम जॉईनच करायचा असेल तर 15ला कर, तुम्ही सर नंतर करेल, 20ला करेल, 25ला करेल, 1 फेब्रुवारीला करेल, करणारच असाल तर आत्ताच करून घ्या. 15 तारखेपासून म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट नोट्स मिळतील. सर बाकीच्यांना नोट्स नाही मिळणार का, नंतर घेतील त्यांना मिळतील, पण पीडीएफ मिळतील, आणि पीडीएफ वाचणं होत नाही हे मी पाहिले बऱ्याच जणांचं. तर तुम्हाला जर ऍक्च्युअली फायदा करून घ्यायचा असेल तर या नोट्स तुम्ही नक्की, तुम्हाला हार्ड कॉपी तुम्हाला घरपोच मिळून जाईल. आणि या नोट्स बूस्टर नोट्स असतील, रिव्हिजन नोट्स असतील, भरपूर महत्वाचा कंटेंट याच्यामध्ये आपण कव्हर करतो, हा मुद्दा आहे. सर मग नवीन या वर्षी काय आहे, जो प्रोग्राम आपण सुरू करतोय, आपण पीवायक्यूच्या पीवायक्यू अंडर आपण 2 सिरीज चालू करतोय. त्याची सगळ्यात महत्वाची सिरीज आहे पीवायक्यू क्रक्स. ही समजून घ्या, ही खूप महत्वाची तुमच्या प्रिपरेशन मध्ये. आता ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो किंवा अभ्यास करतोय, तुम्हाला एक्झाम मध्ये पीवायक्यूचं महत्व या वर्षी समजलं असेल किती जास्त आहे. तो पीवायक्यूचा आपण अभ्यास कसा करणार आहे बघा, की तुम्हाला समजा 21 जानेवारी तुम्हाला पहिलं लेक्चर मिळाले महाराष्ट्राचा स्थान विस्तार आणि भारताचा स्थान विस्तार, म्हणजे महाराष्ट्र लोकेशन आणि एक्सटेंट, इंडिया लोकेशन आणि एक्सटेंट. त्या संदर्भात आतापर्यंत एमपीएससीने जेवढे पीवायक्यू विचारले त्याचा क्रक्स तुम्हाला दिला जाईल, म्हणजे नोट्स फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिला जाईल एक्स्ट्रा पीवायक्यू नोट्स म्हणून किंवा पीवायक्यू क्रक्स म्हणून. जेणे काय होईल की इथून पुढे जर कुठलाही पीवायक्यू रिपीट झाला, कुठल्याही पीवायक्यू मधलं वाक्य रिपीट झालं, तुमचा तो अभ्यास म्हणजे लेक्चरच्या नोट्स, लेक्चरचा अभ्यास तो वेगळा, पीवायक्यू क्रक्स तुम्हाला मिळेल. आणि हे खूप हेवी नाहीये, तुम्ही समजून घ्या की हे तुम्हाला वाटेल सर एवढं सगळं करायचंय का, नाही, हे खूप व्यवस्थित आहे. तुम्ही एकदा या शेड्यूल मध्ये आला तुम्हाला हे रेग्युलर होऊन जाईल. ओके, रोज अभ्यास तुम्ही एका टॉपिकचा करताय, त्याचा पीवायक्यू क्रक्स आम्ही तुम्हाला काढून देतोय, तुम्हाला त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. त्या नोट्स तुम्हाला मिळून जातील, पीवायक्यूच्या नोट्स, हे खूप महत्वाचं राहतं. आणि दुसरा काय प्रोग्राम आहे सर पीवायक्यू क्रक्स नंतर, दुसरा आहे पीवायक्यू मॅजिक म्हणून. आता पीवायक्यू मॅजिक नावाची सिरीज रोज नसेल, आठवड्यातनं 1-2 वेळा असेल. हे पीवायक्यू मॅजिक काय आहे, पीवायक्यू मॅजिक मध्ये आपण काय करणार आहे की एखादा प्रश्न असेल जो की येतोच, जो की आयोगाचा फेवरेट आहे, जो सारखा येतो. जसं की यावर्षी मी ग्रुपला सांगितलं होतं की टिक्का ऑफ ग्राउंडनट, भुईमुगावरचा टिक्का तुमचा पाठच पाहिजे सरतोस्पुरा. बरेच विद्यार्थ्यांनी ते वाचलं. आता ग्रुप सी प्रिलिम्सचा प्रश्न आला, मागच्या वर्षी आला होता, त्याच्या मागच्या वर्षी आला होता. सो आपण काय करणार आहे की पीवायक्यू मॅजिक मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न जो मोस्ट जे क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल 100 पीवायक्यू आहेत, ते 100 आयोग सारखं विचारतंय. सो आम्ही काय करेल की 2022ला पण हा प्रश्न आलाय, 23ला पण आलाय, 24ला आलाय, 25ला आलाय, हे सगळं तुम्हाला दाखवेल की हा एका पेजवरती आम्ही काय करेल, ते पीवायक्यूचे जे काही स्क्रीनशॉट असतील ते आणेल, त्या साईडला नोट्स देईल की हे पीवायक्यू बघा, हा पॉईंट आयोग दरवर्षी गेल्या 4 वर्षापासून विचारते. याने काय होईल की तुमचा डेली अभ्यास चालू राहील, लेक्चर होतील, नोट्स मिळतील, सगळा अभ्यास होईल, पीवायक्यूच्या नोट्स मिळतील, ते क्रक्स तुमचा क्लिअर होऊन जाईल. पण तुमचा ट्रेंड समजेल, एकदम जे पिन पॉईंट राहतात ना की हे खूप महत्वाचं आहे, टिक्का ऑफ ग्राउंडनटला सरकप्सपुरा पाठच पाहिजे, हे तुमचं पाठ होणार आहे. किंवा हिथं तुम्ही ते जे गॅप तुमच्याकडून राहतात अभ्यासामध्ये, प्रिपरेशन मध्ये, हे फिल होतील. आणि प्रिलिम्स बूस्टर बॅचचं हेच वैशिष्ट्य आहे की तुमच्या अभ्यासामध्ये जे काही गॅप राहतात ते फिल करतो आपण. तर तुम्ही हे समजून घ्या, हे महत्वाचे सिरीज आहे पीवायक्यू क्रक्स. करंट अफेअरला काय करणार आहे सर, करंट अफेअरच्या तुम्हाला डेली नोट्स मिळतील. ओके, डेली करंट अफेअरच्या नोट्स मिळतील आणि रोज 5 MCQ आपण देणार आहे.
हे 5 MCQ आत्ताचे नाहीत, ओव्हरऑल तुमच्या सगळ्या प्रिलिमसाठी जेवढे ड्युरेशन आहे 2 वर्षाचं त्यातले मिक्स असतील. आणि रोज 5 तर एवढे 5 फक्त विचार करा, पुढचे 100 दिवस MCQ मिळाले तुमचे 500 MCQ तयार असतील. सो लॉंग टर्म मध्ये आपला करंट अफेअरचा कंटेंट रोज प्रिपेअर होईल. रोज 5-5 क्वेश्चन्स असे 500 क्वेश्चन्स आपले तोंड पाठवून जातील. तो हा पण महत्वाचा फॅक्टर आहे. आणि सगळ्यात शेवटी सेल्फ स्टडी ट्रॅकर हा खूप महत्वाचा. सेल्फ स्टडी ट्रॅकर मध्ये आम्ही तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी सांगेल करायला रोज. 2 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला चॅलेंज असेल. त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी आहे समाज सुधारक. रोज एक समाज सुधारक पुढचे 2 महिने आपल्याला रीड करायचे. 60 समाज सुधारक असतील, रोज एक रीड करायचे आणि त्यांच्यावरती टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू ऍपवरती. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, पुस्तकामध्ये नोट्समध्ये ते समाज सुधारक वाचायचे आहेत आणि त्याच्यावरती टेस्ट सॉल्व्ह करायची. ओके. आणि ही टेस्ट आम्ही तुम्हाला ऍपवरती देईल, तेव्हा तुम्हाला स्कोर समजेल, तुमचे चुकलेले प्रश्न समजतील, सगळं ओव्हरऑल समजून तुम्हाला अनालिसिस मिळून जाईल. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला रोज एक योजना करायची, एक स्कीम करायची. आता पाहिलं असेल भरपूर स्कीम्स आल्या. तो मी काय सांगतोय की हे सगळं, हे जे 5 पिल्लर आहेत, हे जर तुम्ही फॉलो केले तर येणारी राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल किंवा येणारी ग्रुप सी प्रिलिम्स असेल, या तिन्ही प्रिलिम्स तुम्ही क्रॅक कराल. यावर्षी आपले अनेक विद्यार्थी आहेत जे तुम्हाला मेन्सला पाहायला मिळतं प्रिलिम बुस्टर मधून. ओके. सो हे सगळे पॉइंट्स आहेत. जर तुम्हाला प्रिलिम्सचा अभ्यास करायचा असेल तर हा प्रोग्राम तुम्हाला भरपूर मदत करेल. यावर्षी तर भरपूर केलंय आणि 26ला पण 100% त्याच्यापेक्षा जास्तच करेल. आता दरवर्षी म्हणजे आता प्रिलिम्स क्रॅक करण्याचं प्रॉमिस अनेक जण आपल्याला करतात आणि त्यातले अनेक विद्यार्थी ते पूर्ण करतात. हे सगळे स्क्रीनशॉट आहेत. याच्यापेक्षा भरपूर आहेत, जेवढे बसले तेवढे आणलेले आहेत. भरपूर आहेत. ओके. ज्यांचे मेसेज अजून पाहिलेही नाहीत मी, तो ज्यांची प्रिलिम्स क्रॅक होते, ज्यांना प्रिलिम्स बुस्टरचा फायदा झालाय, ओके, आणि जे मेन्सचा अभ्यास करतायत. चालेल. तुम्हाला मी काय सांगतोय, प्रिलिम्स ही पॉइंट असा आहे, हा टप्पा असा आहे की ज्याला माहितीये की हे सगळं काय आहे, प्रिलिम्स नक्की काय रिक्वायरमेंट आहे, काय एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे, तुम्ही ते नक्की फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं. ते आपलं असेल, दुसरं कोणाचं तुम्हाला चांगलं वाटलं ते करू शकता, पण फसू नका. अभ्यास पैशांपेक्षा, या सगळ्यापेक्षा तुमचा वेळ महत्वाचा. एकदा वेळ गेली तर मग तुम्हाला अभ्यासाला वेळ म्हणजे हे नाही भेटत. बरोबर. सो आय होप की तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. राहिला मुद्दा की सर फी किती असेल, तर फी तुम्हाला 15 तारखेला समजेल. फी मागच्या वर्षी जेवढी होती तेवढीच असेल. आता जे मागच्या वर्षी होते त्यांना माहितीये, मार्केटमध्ये प्रिलिमच्या बॅचेस मी आता थोडं अनालिसिस केलं तर 15-20 हजारापर्यंत पण प्रिलिमच्या बॅचेस आहेत. मी तुम्हाला आता सांगतो त्याच्या 10% फी असेल आपली. ओके. सो 15 तारखेला ऍडमिशन सुरू होतील. 15 तारखेला मोस्टली सकाळीच ऍडमिशन सुरू करू आपण. तुम्ही जर ऍडमिशन घेणार असाल तर लवकर घ्या. गुगल फॉर्म भरा, तुम्हाला घरपोच नोट्स आहेत त्या पुढच्या काही दिवसांमध्ये मिळून जातील. आय होप तुम्हाला हे सर्व क्लिअर असेल. आणि नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर 15 दिवसानंतर मिळतील, कारण आता त्याचं सगळं प्रिंटिंग चालू आहे. तर जवळपास तुम्हाला 1 फेब्रुवारी ते 5-8 फेब्रुवारी पर्यंत मिळून जातील. त्यामुळे त्याचं टेन्शन नाहीये. अभ्यासासाठी कुठलाही अडथळा येणार नाही. नोट्स यानंतर रेफर करण्यासाठी आहेत, रिव्हिजन नोट्स आहेत. बरोबर. सो त्याचं काही टेन्शन घेऊ नका. नोट्स जे गुगल फॉर्म भरतील त्यांना मिळून जातील. फक्त गुगल फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, चुकवू नका. बाकी तुम्हाला बॅच बद्दल काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, टेलिग्रामला विचारू शकता. इथं मोस्टली कमेंट बॉक्समध्ये विचारा, रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल. आय होप तुम्ही इथं सोबत याल. आपण 26च्या प्रिलिमसाठी जेवढी काही आता मेहनत घेणार आहोत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल. आणि 26च्या जे काही एक्झाम असेल त्या एक्झामवरून आल्यानंतर जसे मेसेज आता तुम्ही बाकीच्यांचे पाहिले तसा मेसेज तुम्ही कराल की सर बुस्टर बॅचचा भरपूर फायदा झाला, एवढा एवढा स्कोर येतोय. ओके. सो आय होप आपण बॅचमध्ये भेटूयात. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.